फ्रेंड्स, केस भरपूर गळत आहेत आणि इतके केस गळत आहेत की आता टक्कल पडण्याची भीती वाटत आहे. हेअर ब्रेकेज इतके होत आहेत की आता टेन्शन येत आहे की काय लावू काय नाही. मी सगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत पण तरी देखील रिझल्ट मिळालेला नाहीये. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर फ्रेंड्स, एक सिंपल उदाहरण घेऊया. एखादी कोरडी जमीन आहे. ती कोरडी जमीन का आहे? कारण तिथे व्यवस्थितरित्या पाणी नाहीये, तिथे तिचं पोषण नाहीये, त्यामुळे तिथं कुठलाही सजीव राहू शकत नाही किंवा तिथे कुठल्याही गोष्टी उगवू शकत नाही, कुठली हिरवळ येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपलं स्कॅल्प म्हणजेच डोक्याचं आहे, तिथं व्यवस्थितरित्या जर तुम्ही ऑइलिंग केली नाही, तिथं त्याचं पोषण झालं नाही, लागणारे न्यूट्रिशन्स मिळाले नाही, तर आपला स्कॅल्प हा एकदम खराब होऊ शकतो आणि बिघडू शकतो. स्कॅल्पला व्यवस्थितरित्या न्यूट्रिशन्स मिळाले, त्याची ऑइलिंग झाली, तर आपले केस कसे हेल्दी दिसणार आहेत, मऊ दिसणार आहेत, सिल्की दिसणार आहेत, शायनी दिसणार आहेत. त्यामुळे आज आपण आपल्या स्कॅल्पला इथं खुश करणार आहोत. तर फ्रेंड्स, तेल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम जे इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजेच कढीपत्ता. कढीपत्ता. तर आता कढीपत्ता आपण कसं निवडायचा आपल्या केसवाढीसाठी एकदम व्यवस्थित? तर मी सांगते फ्रेंड्स की तो कढीपत्ता जास्त एकदम ओलाही नको आणि जास्त एकदम वाळलेला नको, तो मीडियम पाहिजे. म्हणजे जास्त ओला नाही, जास्त वाळलेला नाही, एकदम मीडियम मध्ये थोडासा वाळलेला आहे असा कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला फक्त 1 किंवा 2 टाइम किंवा 3 टाइम लागणारेच जर तेल आहे केसासाठी, आपल्या केसाची जाडी, आपल्या केसाची रुंदी बघूनच आपल्याला इथं तेल बनवायचं आहे. कारण हे क्विक होणार आहे, त्यामुळे आपल्याला इथं पूर्ण महिना 2 महिन्याचं बनवायचं नाहीये. तर मी तर 1-2 टायमाचं तेल बनवते, त्या हिशोबाने मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे. तर सेकंड इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचा तो खूपच इम्पॉर्टंट आहे आणि तो आहे मेथी दाणा. तर मेथी दाणा हा खूप इम्पॉर्टंट आहे केसवाढीसाठी आणि तो पण मी इथे बघा एवढ्याशाच क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. माझ्या केसाची जाडी आणि केसाची रुंदी, मला जेवढं केस 1-2 टायमासाठी तेल हवंय तर त्या टायमानुसार मी इथे मेथी दाणा चूज केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं की एक छोटंसं आपण जेव्हा फोडणी देतो ना डाळीला येते, तर ते भांडं आपल्याला घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता मी इथे छोटंसं भांडं घेतलेलं आहे ज्याच्याने मी फोडणी देत असते किचनमध्ये. तर तो आपल्याला काय करायचंय की आपल्याला गॅसवर ठेवायचा आणि एकदम कमी फ्लेम म्हणजे खूपच कमी फ्लेमवर आगेच्या आचवर आपल्याला तो भांड ठेवायचा आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये 1-2 टाइम जेवढं तेल लागणार आहे तेवढंसं तेल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू कोकोनट हेअर ऑइल पॅराशूटचं तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला काय करायचं, एकदम कमी फ्लेमवर आपल्याला ते तेल तापवायचं आहे, एकदम कमी फ्लेममध्ये. आणि तुम्ही 1-2-4 मिनिट थांबा आणि ते तेल पूर्णपणे तापलेलं आहे तुम्हाला दिसेल. तर त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकायचे नाहीत. तर फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची की गॅस बंद करायचे. जेव्हा तेल तापेल तेव्हा तुम्ही असा हात ठेवा, तुम्हाला दिसेल तेल तापले, वाफा लागत असेल तर गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर ना 1-2 सेकंड थांबायचे. त्यानंतर ना आपल्याला गॅस बंद केल्यानंतर ना त्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मेथी दाणे टाकायचे आहेत. आणि ते तेल थंड होऊपर्यंत ते त्याच्यामध्येच राहू द्यायचं आहे. तो कढीपत्ता आणि ते मेथी दाणे त्याच्यामध्येच ठेवायचे आहेत. कारण आपल्याला इथं कढीपत्ता जास्त काळा करायचा नाही आणि मेथी दाणे देखील काळे करायचे नाही आहेत. कारण आपल्याला एकदम काळसर असं तेल करायचं नाही, एकदम पिवळं एकदम मस्तपैकी तेल आपलं येल्लोइश कलरचं दिसायला पाहिजे अशा प्रकारचं तेल होणार आहे. तर तेल थंड होऊपर्यंत 5 मिनिटं तुम्हाला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मेथी दाणे हे राहू द्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की त्याचे पूर्ण जे जीवनसत्व आहे ते ऑइलमध्ये उतरलेलं आहे आणि मेथी दाणे देखील काळसर झालेले नाहीये, जास्त ओव्हरकुक झालेले नाहीये आणि कढीपत्ता देखील ओव्हरकुक झालेला नाहीये. अशा प्रकारे आपलं एकदम येल्लोइश खूप असं सुंदर तेल तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे आहे मॅजिकल इन्ग्रेडियंट. आणि जेव्हा तुम्ही 2-3 महिन्याचं एक साथ तेल बनवताना फ्रेंड्स, तेव्हा काय होतं की तेलाचं खूप सारं नुकसान होतं. खोबरे तेलला जर तुम्ही 1.5-2 तेलाच्या बॉटल घेतल्या पॅराशूटच्या मोठ्या, तर तुम्हाला ते गाळून करून जेव्हा तुम्ही 1-2 मनचं तेल तयार करता तर त्याची क्वांटिटी ती इतकीशीच होते इतक्या तेलाची. तर इतक्या साऱ्या तेलाचं नाश तर होतोच, त्याप्रकारे तेल हे इतकं मुरलं जातं की त्याचा वास इतका घाण येतो की नंतर ते डोक्याला अप्लाय करणं म्हणजे एक शिक्षा वाटते. तर असं वाटू नये, त्यामुळे तुम्ही लागल तसं तेल बनवा आणि क्विक तेल होणार आहे. आणि एकदम छान तयार झालेलं आहे आपलं इथं मॅजिकल हेअर ऑइल. तर आता अप्लाय करायचं कसं
2 भाग करायचे आहेत. मोठ्या दाताचे कोंब घ्यायचे, तुम्हाला छोट्या दाताचे घ्यायचे नाही, कारण छोट्या दाताच्या कोंबनी केस गळायचे चान्सेस 100 ते 150 असतात आणि मोठ्या दाताच्या कोंबनी केस गळायचे चान्सेस 30, 40 किंवा 50 असतात. त्यामुळे इथं खूप सारं हेअरफॉल होणं थांबणार आहे. तर आपल्याला काय करायचं, केसाला तेल खालच्या साईडने लावायचं आहे, कारण जेव्हा आपण वरच्या साईडने लावायला सुरुवात करू तर खालच्या साईडने केस तुटणार नाहीये. त्यामुळे पहिला केस तुम्ही खालून व्यवस्थित असं हात धरून लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला भांगे भांगे तेल लावून मस्तपैकी मसाज द्यायचा आहे आणि ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो छान होणार आहे. केसाची वाढ चांगली होणार आहे, हेअर ग्रोथ होणार आहे, हेअरफॉल इथं सबसाईड होणार आहे. कारण कढीपत्त्यामध्ये आहे खूप साऱ्या अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज जे तुमचे केस वाढण्यासाठी मदत करणार आहे. तुमचं स्कॅल्प इथे क्लीन करणार आहे, नीट करणार आहे, सफल करणार आहे. डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम नाहीसा होणार आहे, वालिका नाहीसा होणार आहे, चाईचा प्रॉब्लेम नाहीसा होणार आहे. आणि हे एकदम मॅजिकल इन्ग्रेडियंट आहे ज्याच्याने तुमच्या केस वाढीला पोषण मिळणार आहे. तुमचे जे हेअर ब्रेकेज होणार आहेत ते तिथं थांबणार आहेत, केस स्मूथ सिल्की शायनी होणार आहे. तर खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. मी देखील अप्लाय केलेलं आहे, भांगाभांगाने अप्लाय केलेलं आहे आणि रिझल्ट हा तुमच्या समोर आहे. तर ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. बाय.